ते संस्थापक रामोजीराव यांचं आज सकाळी हैदराबादमध्ये निधन झालं। हैदराबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पहाटे दरम्यान निधन झाल्याची माहिती मिळते। विविध भाषिक वाहिन्यांना सुरू करण्यात किंवा एकूणच पर्यटनाच्या दृष्टीने म्हणून एकाच ठिकाणी चित्रपटाच्या चित्रीकरणापासून म्हणजे लेखनापासून तर चित्रीकरणापर्यंत सगळ्याच गोष्टी करता याव्यात म्हणून त्यांनी रामोजी फिल्म सिटीची निर्मिती केलेली होती। रामोजी फिल्म सिटी हे हैदराबादमधलं पर्यटनातलं एक फार मोठं ठिकाण म्हणता येईल, जिथं आवर्जून वर्षाला अनेक लोक आजही जातात, लाखो लोक तिथं जातात आणि तिथल्या पर्यटनाचा आनंद घेतात। पण त्याची निर्मिती करणारे रामोजीराव आज आपल्यामध्ये नाहीत, ही एक दुःखद बातमी म्हणावी लागेल। ज्यावेळेस त्यांनी पहिली मराठी वाहिनी जी आहे ती सुरू करण्याचे ज्यावेळेस ठरवलेलं होतं, जी खरं तर मनोरंजन अधिक बातम्या देणारी अशी वाहिनी म्हणून म्हणजे इन्फोटेनमेंट म्हणून वाहिनी म्हणून तिला ओळखलं जायचं, ती वाहिनी सुरू करण्यासाठी ते पहिले व्यक्ती म्हणता येईल त्यांनी ती वाहिनी सुरू केली होती। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, एक मोठं नाव खरं तर ईनाडू वृत्तपत्र हे तर हैदराबाद म्हणजे एकूणच आंध्रमध्ये सगळ्यांना ठाऊक आहे आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आपल्यामध्ये नाही आहेत। विशाल, ईनाडू नाव संबोधतात आपल्याला रामोजीराव यांच्या नावाचा संदर्भ येतो। म्हणजे असं म्हणता येईल की ज्यावेळेस वृत्तवाहिन्या या फक्त सरकारी असायच्या त्या काळामध्ये त्यांनी खाजगी वृत्तवाहिन्या सुरू केल्या, त्याही प्रादेशिक भाषांमध्ये। राष्ट्रीय स्तराच्या भाषा सोडून प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी ज्या वृत्तवाहिन्या सुरू केल्या त्याला प्रचंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळायचा। मराठी विषय जर बघितला आपण तर ईनाडू जी ई-टीव्ही जसं संबोधलं जायचं, तर ई-टीव्ही मराठी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक बातम्यांसाठी असलेलं आणि खास करून अशा प्रकारची वृत्तवाहिनी ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला हे जुळवण्याचं काम केलं होतं। आणि रामोजीराव त्याचे संस्थापक होते, त्यांच्या मार्गदर्शनात काम झालं होतं आणि त्यानंतर शेवटच्या या टप्प्यांमध्ये त्यांनी ई-टीव्ही भारतमध्ये वेब पोर्टलमध्ये त्यांनी देखील मोठं काम करायला सुरुवात केली होती। रामोजी फिल्म सिटी जी स्थापना केली त्याचे असं म्हणता येईल की टॉलिवूड मधील बहुतांश चित्रपटांची जी निर्मिती होते त्याचं शूटिंग जे होतं ते रामोजीराव फिल्म सिटी होतं। अनेक हिंदी चित्रपट असो किंवा सोबतच देशभरातल्या विविध भाषांचे जे चित्रपट होते त्यांचं शूटिंग हे रामोजीराव फिल्म सिटीमध्ये होत असतं। आणि सोबतच जगभरासाठी रामोजीराव फिल्म सिटी हे पर्यटनाचं केंद्र, जसं आपण उल्लेख केला, साधारणतः दररोज 1 लाखापेक्षा जास्त लोक या सिटीला भेट देत असतात। अशा वेगवेगळ्या प्रकारचं काम करणारे रामोजीराव आज आज त्यांचं निधन झालेलं आहे। पहाटे 3:45 त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि तेलंगणामध्ये त्यांचं जे आहे हैदराबाद त्यांचं निधन झालं आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता त्यांच्या या निधनानंतर संपूर्ण जगभरातून त्यांना श्रद्धांजली देखील दिली जात आहे। विशाल, प्रशांत, दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आवर्जून सांगाव्याशा वाटतात की रामोजी फिल्म सिटीची निर्मिती या पाठीमागची संकल्पनाच अशी होती की आपण चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन या आणि थेट तयार झालेला चित्रपटच सोबत घेऊन जा, कारण अंडर वन रूफ सगळं काही तुम्हाला मिळेल। म्हणजे तुम्हाला विमानतळ हवं असेल तर विमानतळ, शाळा हवं असेल तर शाळा, कॉलेज हवं असेल तर कॉलेज, असे सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे लोकेशन त्यांनी रामोजी फिल्म सिटीमध्ये तयार केलेले होते। आणि शिवाय आज माध्यमांमध्ये खास करून इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांमध्ये जे कोणी आज प्रतिनिधी काम करतात, मग ते तांत्रिक स्वरूपाचं असेल किंवा मग पत्रकारिता असेल, ती सगळीच मंडळी रामोजी फिल्म सिटीत असणाऱ्या ई-टीव्ही या वाहिनीतनं तयार होऊनच बाहेर पडलेली आहे। ई-टीव्हीला एकेकाळी प्रशिक्षण संस्था म्हणून देखील म्हणलं गेलं, तसं बघितलं गेलं त्याच्याकडे। रामोजीराव यांना आदरांजली। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोक।